सरिता कौशिक. 0 आवरच्या 71व्या भागात आपल्या सर्वांचं स्वागत. एकीकडे विविध समाजांच्या आरक्षण मागणीवरून राज्यात जाती जातीत तेढ निर्माण होण्याची परिस्थिती असताना दुसरीकडे काही अदृश्य ताकदी धर्माधर्मातील सौहार्द बिघडवण्याचा सुनियोजित प्रयत्न करतायत का, असाही प्रश्न निर्माण होतोय. हा प्रश्न पडण्याचं एक कारण आहे. काही महिन्यांपूर्वी क्रूरकर्मा औरंगजेबाच्या स्टेटसवरून पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, उत्तर महाराष्ट्रातील नगरमधील वातावरण बिघडलं. मग कोल्हापुरात परत टिपू सुलतानच्या आक्षेपार्ह स्टेटसवरून तणाव वाढला. आता दिवाळीच्या काळात विदर्भात बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यात टिपू सुलतानचे उदात्तीकरण आणि छत्रपती शिवरायांबद्दल आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याच्या घटना एका मागोमाग घडल्यात. आता अगदी हेच लोण पसरले याच विदर्भातील अमरावती जिल्ह्यात. रिद्धपूर ही महानुभव पंथाची काशी म्हणून प्रसिद्ध आहे. शांत म्हणून मानल्या जाणाऱ्या याच रिद्धपूरमध्ये मात्र या स्टेटसमुळे तणाव निर्माण झालाय. घटनेचा निषेध म्हणून विविध तालुक्यात मोर्चे, निवेदनं देण्यात आली. 22 तारखेला म्हणजे काल मोर्शी, दर्यापूर, वरुड आणि चांदूर बाजार शहर बंदचा आवाहन हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात आले होते. त्याला चांगला प्रतिसादही मिळाला. महाराजांबद्दलची आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणाऱ्याला अमरावती जिल्ह्यातून तडीपार करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 3 जणांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. दुसरीकडे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानकडून आज अमरावती बंदचं आवाहन करण्यात आले होते, ज्याला हिंदुत्ववादी संघटनांनी पाठिंबा दिला होता. पण पोलिसांनी बैठक घेऊन चर्चा केली. त्यानंतर हा बंद मागे घेण्यात आला. फक्त राजकमल चौकात निदर्शन करत या घटनेचा आज निषेध करण्यात आला. आणि याच विषयावर 0 आवरमध्ये आम्ही विचारला होता आजचा प्रश्न. तो प्रश्न पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला पहिला प्रश्न होता, टिपू सुलतानचे स्टेटस फिरवून राज्यातील वातावरण सुनियोजित पद्धतीनं खराब केलं जातंय का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. पश्चिम विदर्भातील 3 महत्वाच्या जिल्ह्यांमध्ये आज स्थिती शांत होती. मात्र चिंता कायम आहे. कारण हा वाद का निर्माण होतोय? हे फोटो कोलाज कोण व्हायरल करतंय? यामागे नेमके कोण आहेत? असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. आणि धक्कादायक म्हणजे बहुतेक प्रकरणांमध्ये दोषी आढळून आलेत ते फक्त अल्पवयीन मुलं. आताही विदर्भात नेमकं काय घडलं? 10 दिवसात ऐन सणाच्या काळात नको ते फटाके कसे फुटू लागले? पाहुयात आमच्या विदर्भातील प्रतिनिधींचा ग्राउंड रिपोर्ट. 14 नोव्हेंबर वाशिम, 16 नोव्हेंबर बुलढाणा, 22 नोव्हेंबर रिद्धपूर अमरावती, 10 दिवस 3 जिल्हे, अनेक शहरं, प्रचंड दहशत. कारण मात्र एकच, धार्मिक तेढ निर्माण करणारं स्टेटस. आताची सुरुवात झाली वाशिममधून. 14 नोव्हेंबरला वाशिम शहरात छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भातील एक आक्षेपार्ह स्टेटस व्हायरल झालं. काही तासांमध्येच शहरात तणाव निर्माण झाला. हिंदुत्ववादी संघटनांनी स्टेटस व्हायरल करणाऱ्यांवर कारवाईची मागणी करत शहरातील पोलीस स्टेशन गाठलं. पोलिसांनी कारवाई करत स्टेटस ठेवणाऱ्यांचं घर गाठलं. जेव्हा पोलिसांनी चौकशी केली असता त्या घरच्यांनी सांगितलं की स्टेटस त्यांनी ठेवलं नाही. त्यांच्या एका लहान मुलाने म्हणजे अल्पवयीन मुलाने ते स्टेटस ठेवल्याचं घरच्यांनी सांगितलं. त्यावेळी चौकशी केली असता हा मुलगा हैदराबादला गेलेला असल्याचं घरच्यांनी सांगितलं. हा मुलगा हैदराबादला का गेला तर मामाच्या गावी गेला असं घरच्यांनी सांगितलं. मात्र हैदराबादमध्ये बसून आपल्या स्वजिल्ह्यात या अल्पवयीन मुलाने तणाव होईल असं स्टेटस का ठेवलं याची चौकशी पोलिसांनी केली असता
त्याला चौकशी करून सोडून देण्यात आलं। या चौकशीसाठी एक पथक सुद्धा हैदराबादला गेल्याचं माहिती मिळाली आहे। आता दुसऱ्या दिवशी शहरात हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक होत निषेध मोर्चा काढला। वाशिम मध्ये स्टेटस चुकून एका अल्पवयीन मुलाने टाकलं, पण याच घटनेनंतर अवघ्या 2 दिवसांमध्येच बुलढाण्याच्या संग्रामपूर मधल्या एका गावात शासक टिपू सुलतानचा फोटो वापरून छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भातलं तेच स्टेटस पुन्हा एकदा व्हायरल झालं। पोलिसांनी गुन्हा दाखल करत तरुणाला अटक केली। त्यानंतर काही तासांमध्येच खामगाव तालुक्यातील बोरी आडगाव मध्येही असंच स्टेटस व्हायरल झालं। पुढे हेच स्टेटस चिखली आणि जळगाव जामोद पर्यंत पोहोचलं। जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये तणाव निर्माण झाला। हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आणि अनेक ठिकाणी गुन्हेही नोंद झाले। व्हायरल पोस्टचंही हेच लोण आता अमरावतीमध्ये पोहोचलंय। गेल्या 3 दिवसांपासून अमरावतीची शांतता भंग आहे। रिद्धपूर सारखं शांत शहर दहशतीत आहे। जून महिन्यातही कोल्हापुरात औरंगजेब आणि टिपू सुलतान यांच्या उदात्तीकरणाच्या स्टेटसवरून वाद निर्माण झाला होता। त्यावेळेसही कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली होती। धक्कादायक बाब म्हणजे यावेळेसही अल्पवयीन मुलानेच हे स्टेटस ठेवल्याचं समोर आलं होतं। इतकंच नाही तर नवरात्रोत्सवात कोल्हापूरच्या दुर्गा दौड मार्गावर टिपू सुलतानचं उदात्तीकरण करण्याच्या हेतूने आक्षेपार्ह वाक्य लिहिल्यानं तणाव निर्माण झाला। तर वाशिम जिल्ह्यातल्या मंगळूरपीर शहरामध्ये जानेवारी महिन्यात उर्स निमित्त मिरवणुकीत औरंगजेबाचे बॅनर्स नाचवले। कोल्हापूर ते रिद्धपूर आणि अहमदनगर ते मंगळूरपीर जिल्ह्यात अगदी थोड्या अंतरावर अल्पवयीन मुलांना हाताशी धरून सोशल मीडियाचे आक्षेपार्ह स्टेटस ठेवणं, तणाव निर्माण करणं, 2 समाजांना एकमेकांविरोधात उभं करणं हे सुरूच आहे। एकच स्टेटस तेही मॉर्फ केलेलं। एकानंतर एक जिल्हे आणि तणाव या स्वतंत्र घटना आहेत की एका मोठ्या विघातक रणनीतीचा डाव? याचा खरा सूत्रधार कोण? हे मॉर्फिंग नक्की केलं कोणी? प्रश्न अनेक आहेत। याची उत्तरं घ्यायला आम्ही या तिन्ही जिल्ह्यांचे सक्षम पोलीस अधिकाऱ्यांकडे गेलो, पण आयजी रेंज जयंत नाईक नवरे यांनी मात्र बोलण्यास नकार दिला। पण नागरिकांनी सतर्क राहिलं पाहिजे। अशा रणनीतीला कुठल्याही समाजाने बळी पडू नये, तरच समाजात शांतता कायम राहील। 0 आवर एबीपी माझा। घटना एकानंतर एक हळूहळू होत आहे। एक भाग शांत होतो, मग दुसरा पेटतो म्हणायचं की पेटवल्या जातो। एकदा 2 समाज असे आमने सामने उभे ठाकले की शांतता सौहार्द परत भंग करणं फार अवघड नसतं। अवघड जंगल बेची राख करणाऱ्या वणव्याला देखील एका छोटीशी ठिणगी पुरेशी ठरते। अशांत महाराष्ट्र हा कोणाच्या फायद्याचा? ह्या घटना एकानंतर एक जरी घडत असल्या तरी ह्या मागचे खरे चेहरे ते अल्पवयीन मुलं आहेत की त्यांचा हुशारीनं वापर करून घेणारे दुसरे कोणी? तुर्तास वेळ झालीये तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्याची, आणि त्या पाहण्यासाठी आपण जाणार आहोत आपल्या मीडिया सेंटरला। आजचा आपला प्रश्न तुम्हाला परत सांगते। टिपू सुलतानचे स्टेटस फिरवून राज्यातील वातावरण सुनियोजित पद्धतीनं खराब केलं जातंय का? सोशल मीडियावर काय प्रतिक्रिया आल्यात त्या बघूयात। शेख जब्बार, कायदा सुव्यवस्थेचं पालन का होत नाही? कोणतरी अचानक उठून वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करतोय। याच्या मागे कोण आहे? कोणामुळे हे केलं जात आहे? आणि निवडणुकीच्या तोंडावरच का? याचा शोध लावणे आवश्यक आहे। एक्स वरून कल्याण वडमारे, ही भाजपाची नीती आहे, तोडाफोडा आणि राज्य करा। यूट्यूब वरून क्रिश, 2014 नंतर टिपू सुलतान विलन झाला, त्याच्या आधी तो एक शूरवीर भारतीय होता। यूट्यूब वरून सुदर्शन थोरात, निवडणुका लक्षात ठेवून पाऊल उचललं जात आहे।
यूट्यूबवरून सोपान सपकाळ. सध्या सोशल मीडियाचा गैरवापर करून काही समाजकंटक समाजात तेढ निर्माण करीत आहेत. जागरूक लोकांनी याबद्दल आपापल्या समाजात जागृती करणं गरजेचं आहे. फेसबुकवरून सचिन पाटील. महाराष्ट्रात छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा होणारा अपमान आणि टिपू सुलतानचे होणारे उदात्तीकरण देशासाठी घातक आहे. तुकोजी होळकरांनी टिपू सुलतानचा पराभव केला होता. टिपूचे स्टेटस फिरवून सामाजिक तेढ निर्माण करण्याचं काम देशविरोधी शक्ती करते हे मात्र नक्की. इंस्टाग्रामवरून मुर्तजा शेख. काय पण नाही, उगाच बाऊ केला जात आहे. दोन शहरांबाबतीत जास्त बोलावंसं वाटतं. एक अमरावती आणि दुसरे कोल्हापूर. अमरावती म्हटलं की तुकडोजी महाराजांचं मोजरी आणि महानुभव पंथाचं रिद्धपूर आठवतं. शांत, सुसंस्कृत, वेगवेगळ्या राजकीय आणि सामाजिक शैक्षणिक चळवळींना मानाचे स्थान देणारे ही दोन शहरं. पण गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये त्रिपुरातील हिंसाचार घटनेचे अमरावतीत पडसाद दिसले. दंगल झाली. त्यानंतर घडले ते सरतनसे जुदा प्रकरण. भाजप नेत्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनाचं स्टेटस ठेवल्यानं मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांची हत्या. त्यातही असलेला धार्मिक अँगल. आणि आता पुन्हा एकदा स्टेटस प्रकरण. तर कोल्हापूर पुरोगामी विचारांचा वारसा सांगणारा दुसरा जिल्हा. तिथेही गेली वर्षभर अशाच घटना घडत आहेत. अगदी परत काल परवाही तणाव होता. या जिल्ह्यांमध्ये काय नक्की बदलतंय त्यासह अनेक गोष्टींवर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत भाजपाचे अनिल बोंडे. अनिलजी, 0 आवरमध्ये आपलं स्वागत आहे. एकंदरीत अमरावतीत आज परिस्थिती नक्की कशी आहे? अमरावतीमध्ये परिस्थिती शांत आहे, परंतु 2 दिवसाच्या अगोदर मानभावाची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या रिद्धपूरमध्ये जिथे मराठी विद्यापीठ येऊ घातलेलं आहे, अशा रिद्धपूरमध्ये एक स्टॅटस फिरवलं जातं की भवानी मातेच्या जागेवर टिपू सुलतानला ठेवलं जातं आणि छत्रपती शिवाजी महाराज त्याच्या पायाशी नमन करतात आहे, लोटांगण घालतात आहे. आणि मोठ्या ताकदीने ते स्टेटस फिरवलं गेलं, सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आलं. आणि साहजिकच आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना या महाराष्ट्रातला हिंदू असो, मुस्लिम असो, बौद्ध असो, ख्रिश्चन असो, सर्वजण मानतात. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना अशा प्रकारे टिपू सुलतानच्या चरणाशी लोटांगण घेताना दाखवणं हे जाणीवपूर्वक समाजामधल्या भावना भडकवणं आहे. आणि त्यामुळं त्यावर प्रतिक्रिया, त्यावर उत्तर, त्यावर त्याचं समाजामधली असलेली चीड आणि अशा समाजकंटकांना तातडीनं अटक केल्या गेली पाहिजे. नुसती अटक नाही तर त्याला त्या जिल्ह्यामधून बाहेर काढलं पाहिजे. आणि नुसता एकटा नाही, पहिल्या दिवशी एका जणाला अटक केली. तो अल्पसंख्याक नव्हता, 19 वर्षाचा होता. दुसरे त्यानंतर ज्यांनी बनवलं ते 23 वर्षाचे होते. पहा कसं आहे की या तिघांचे फोटो, एक वंचित आणि काँग्रेसचा जो निवडून आलेला सरपंच आहे सज्जाद म्हणून, त्याच्या फ्लेक्सवर याचे फोटो सुद्धा होते. हे ठरवून केलेलं आहे. बरं, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना ठरवून का केल्या गेलेलं आहे हेच आम्ही विचारतोय की हा सुनियोजित कट आहे का आणि असं का केलं जातं? सांगतो. हा नियोजित कट असा आहे की हिंदूंचे देवता असतील, हिंदूंचे आराध्य दैवत असतील, हिंदू ज्यांना ज्यांना सन्मान देतात ते आमच्यापेक्षा कमी दर्जाचे आहे, टिपू सुलतानपेक्षा कमी दर्जाचे आहे हे दाखवण्याचा प्रयत्न, त्यांच्या पूर्ण पिढीला तो समजावून सांगण्याचा प्रयत्न या माध्यमातून सातत्यानं केला जातो. आणि त्यामध्ये त्यांना त्याची चिंता नाही आहे की कोणी हिंदू चिडेल म्हणून. उलट त्यांना माहीत आहे की हिंदू तर खूपच सहिष्णू आहे. हिंदूमधला काँग्रेसचा कोणताही नेता आमच्या विरोधात काही बोलणार नाही, छत्रपती शिवाजी महाराजला काही दाखवलं तरी, हे त्यांना नक्की माहीत आहे. याच्यामध्ये अनिलजी अशा पद्धतीचं राजकारण आणण्यापेक्षा कुठंतरी समाजातली शांतता भंग होते या दृष्टिकोनातून, म्हणजे पक्षाचं काँग्रेस किंवा भाजप असं राजकारण आणण्यापेक्षा समाजात मला हे सांगा,
समाजातली शांतता भंग करण्याच्यासाठी जो कोणी जबाबदार असेल त्याच्या मुसक्या बांधल्या पाहिजे की नाही बांधल्या पाहिजे, नक्कीच. त्याच्यावर प्रेशर, त्याचा सगळ्यांनी एका आवाजात निषेध केला पाहिजे की नाही केला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजचा अपमान करत असेल नक्कीच. फक्त डॉक्टर बोंडेंनी नाही, फक्त भारतीय जनता पक्षाने नाही, राष्ट्रवादीचे नेते का नाही निषेध करत? काँग्रेसमधली इथली पालकमंत्री आहे यशोमती ठाकूर, एक साधा निषेध नाही करत. तिला वाटत नाही छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल काही? म्हणजे हे लाडावून ठेवण्याचं जे पाप आहे ते आता अंगावर येत आहे सरिताजी. आणि हे काही साधं नाही आहे, हे पूर्ण प्लॅनिंगनं चाललेलं आहे की हिंदू देवता किंवा हिंदूंचे आराध्य दैवत असेल ते छत्रपती शिवाजी महाराज असो, ते बजरंगबली असो, यांच्या आता तुम्हाला मुसक्या तर- आवळल्या तुम्हाला मी जात सांगेन नाही की असं आपण एवढ्यावर म्हणत नाही आहात थांबलंय. अनिलजी. गृह खातं आज देवेंद्र फडणवीसांकडे आहे, आपल्या पक्षाकडे आहे. यांच्या मुसक्या आवळल्या जात नाहीत असं आपल्याला वाटतंय का? देवेंद्र फडणवीसांकडे गृह खातं आहे म्हणूनच एका दिवसात त्याला पकडलं 24 तासाच्या आत. त्याच्यावर कलमा लावल्या गेल्या 295A. दोघं जण अजून सापडले. पण हे जाळ खूप मोठं आहे. माझं म्हणणं तुम्ही ऐकून घ्या की त्याला पकडलं, निषेध आम्ही केला किंवा काही लोकांनी हिंदुत्ववादी संघटनांनी केला, पण समस्त जे हिंदू आहे, हिंदूही सोडा, जे छत्रपती शिवाजी महाराजांना मानतात, काँग्रेसवाले मानत नाही का, राष्ट्रवादीवाले मानत नाही का, उबाठावाले मानत नाही का, का समोर येत नाही त्यांचा निषेध करायसाठी? अरे एका शब्दानं तर निषेध करा की छत्रपती शिवाजी महाराजाला कोणी मुसलमान जर असं दाखवत असेल, काय आहे की यांना मतासाठी लाडावून ठेवलेलं आहे, यांचं लांगुल चालन केलेलं आहे. आणि त्यांना हे माहित आहे की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजला टिपू सुलतानच्या पायाशी जरी ठेवलं, लोटांगण घालताना जरी दाखवलं, तरी आमचे काँग्रेसचे नेते आम्हाला रागावणार नाही, आमचे राष्ट्रवादीचे नेते रागावणार नाही, संजय राऊत, उद्धव ठाकरे किंवा त्यांचे लोक आम्हाला रागावणार नाही. कारण त्यांना वाटलंच तर छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान चालतो, पण आम्हाला दुखवणं परवडत नाही. ही अशी हिंमत वाढलेली आहे. आणि म्हणून माझं एकच म्हणणं आहे की राजकारणाच्या पलीकडे जाऊन काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, उबाठा असो, शिंदेची सेना असो, भारतीय जनता पक्ष असो, सगळे पक्ष छत्रपती शिवाजी महाराजला मानतात ना. दिवस रात्र आपण नाव घेतो ना. मग छत्रपती शिवाजी महाराजाचा जर अपमान करत असेल तर सगळे जण मिळून निषेध का करत नाही? या सगळ्या जणांनी अनिलजी, निषेध तुमचा केला तर मुद्दा जो कोणाची आहे तो हिंमत मला होणार? नक्की लक्षात आला. ही मात्र महत्त्वाची त्याच्या पलीकडचा खरं तर माझा प्रश्न आज आहे, किंवा हा मुद्दा जो आहे तो तेवढा गंभीर आहे. राज्यामध्ये अशा पद्धतीनं, अमरावती हा एकमेव जिल्हा नाही आहे, आपण बघत आहोत की सातत्यानं तेच स्टेटस थोड्या थोड्या काळानं वेगवेगळ्या ठिकाणी येतं, त्या जिल्ह्यापुरती ते फिरतं, तिथे तणाव निर्माण होतो, नंतर ते स्टेटस दुसरीकडे जातं आणि ते स्टेटस नक्कीच तुम्ही सांगता तसंच आहे, अत्यंत संतापजनक असं हे स्टेटस आहे. मात्र हे असं होतंय, यामध्ये पक्षाच्या राजकारणामध्ये न अडकता आपल्या देशाच्या, राज्याच्या विरोधात कुठंतरी एक मोठं कट कारस्थान आहे, असं आपल्याला नाही वाटत का? पूर्ण देशाच्या विरोधात कटकारस्थान आहे. कारण मुस्लिम धर्मियाचा ह्या असे विकृत जे लोक आहे, त्या मुस्लिम धर्मियापैकी काही जे विकृत लोक आहे, त्यांना हे सातत्यानं दाखवायचं आहे की आम्ही सुपेरियर आहो, आम्ही शासक होतो या देशाचे. आणि हे सगळेजण टिपू सुलतान, देश का सुलतान. आता तुम्हाला मी एक लिंक देतो इंस्टाग्रामची, Prince_Allu_07. तुम्ही त्या लिंकवर जा, तिथे 8000 फॉलोअर आहेत. त्यांनी 68 पोस्ट केलेले आहे. या 68 पोस्टमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना अनेक वेळा व्हिडिओ पण आहे, छत्रपती शिवाजी महाराजांना अनेक वेळा टिपू सुलतानच्या पायाशी दाखवलाय. एवढंच नाही तर बजरंग बुलीला सुद्धा पायाशी दाखवलाय, काही नेत्यांना सुद्धा पायाशी दाखवलाय. आणि सुपेरियर किंग टिपू सुलतान असं करून इंस्टाग्रामचं हे पेज चालवलं जात आहे. मी आत्ताच SP ना फोन केला, त्यांच्याकडे लिंक पाठवली आणि या
नालायकाला पकडल्या गेलं पाहिजे. इंस्टाग्रामला सुद्धा रिपोर्टिंग केलं. मग नक्कीच पण आता हे अनिलजी सगळं कुठेतरी होत तुम्ही जे असताना- म्हणत आहात त्याच्यात हा, तुम्ही स्वतःच सांगितलं की सर्वात पहिले ज्याला अटक करण्यात आली तो अल्पसंख्याक सुद्धा नव्हता. त्यामुळे ह्यात धर्म असं आणण्याच्या ऐवजी नाही. कुठेतरी समाजकंटक मंडळी हे करू पाहतात आहेत असं आपल्याला नाही वाटत का? याला धर्माची किनार आपण द्यायची का? कुठलं आता जे स्टेटस होत आहे, जे आपण म्हणतो ते धार्मिक विकृत असल्या ऐका ना, पोस्ट धार्मिक असल्यामुळं, धार्मिक भावना दुखवणारी असल्यामुळं, छत्रपती शिवाजी महाराजांचा बजरंगबलीचा अपमान करणारी असल्यामुळं आपण त्याला धार्मिक विकृती म्हणतो. धार्मिक विकृती, कारण की ती विकृती त्यांच्या मनामध्ये ज्यांनी कोणी निर्माण केली असेल ती धार्मिक विकृती मोठ्या संघटितपणे समोर येते आहे. आणि म्हणून त्याचा सर्वांनी विरोध केला पाहिजे. एका पक्षाने नाही म्हणत मी, तुम्ही बातम्या देता तर हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केला, भारतीय जनता पक्षाने विरोध केला. मग हे बाकीचे काय भांडे घासायला ठेवले आहे का? काँग्रेसवाले, राष्ट्रवादीवाले आणि उभाटावाले छत्रपती शिवाजी महाराजाचं नाव घ्यायचं आणि अशा पोस्ट आल्या तर त्यांना काहीच वाईट नाही वाटायचं. म्हणजे प्रत्येक हिंदुत्ववादी का म्हणता? कारण की या सगळ्यांना छोट्या छोट्या गोष्टीवर टिवटिव करतात सरिताताई हे, आणि छत्रपती शिवाजी महाराजाचा एवढा अपमान होतो, एक स्टेटमेंट नाही देत, एक निषेधाचा शब्द नाही काढत. म्हणजे यांना स्वतःच्या मनाची तरी लाज वाटली पाहिजे. आणि म्हणून हे होत नाही, म्हणून यांना म्हणून अशी प्रवृत्ती फोफावते. बोंडेजी, मी आम्ही आपल्याला तर एक लावून शेवटचा धरणारच आहे. प्रश्न विचारते. आम्ही छत्रपती शिवाजी ज्या महाराजांचा पद्धतीनं अपमान कारवाई झाली आहे, सहन कुठं करू तुम्हाला शकत नाही. असं वाटतंय का की जी अगदी तळाशी हा गुन्हा करणारी जी काही गँग आहे, जी काही लोक आहे, कारण 1-2 लोक नाहीत, तळाशी पोलीस पोहोचू शकले आहेत असं आपल्याला वाटतंय का? नाही, अजूनही आता तीन जण अटक केलेले आहे. पहा, मागच्या वेळेला उमेश कोल्हेच्या वेळेला जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं, पहिल्या 7 दिवसात यांनी म्हटलं होतं की फक्त ते म्हणजे पैशावरून वाद झाला, मीच एकटा माणूस होतो की हे सर तनसे जुदा म्हणून झालं. 2 जण पहिल्या दिवशी पकडले. नंतर जेव्हा देवेंद्र फडणवीसांचं सरकार आलं, आज 13 जण NIAच्या कोठडीमध्ये आहेत. 13 जण. आणि हे हिमनगाचं टोक आहे. हिमनगाचं टोक आहे. आम्ही सातत्यानं पाठपुरावा करणार आहे, SP कडे करणार आहे, IG कडे करणार आहे, आणि जोपर्यंत पूर्ण यांचा समूळ उच्चाटन केल्या जात नाही तोपर्यंत त्याच्या पाठीमागे लागणार आहे. कारण आम्ही नाही सहन करू शकत की छत्रपती शिवाजी महाराजांचा कोणी अपमान करत असेल तर आम्ही स्वस्थ बसू शकत नाही. नक्कीच कोणीही खरं तर तो सहन करू शकणार नाही. आपण आलात 0 आवरमध्ये, आमच्या प्रश्नांची उत्तरं दिलीत, आपली मतं शेअर केली, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आता वेळ झाली आहे आपला आजचा पहिला पोल रिझल्ट पाहण्याची. त्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, टिपू सुलतानचे स्टेटस फिरवून राज्यातील वातावरण सुनियोजित पद्धतीनं खराब केलं जातंय का? एकूण 7,500 मतं यूट्यूबवर होती. 90% लोकांनी होय म्हटलंय, 10% लोकांनी नाही. एक्सवरून 82% लोकांनी होय म्हटलंय, 18% लोकांनी नाही. इंस्टाग्रामवर 74% लोकांनी होय म्हटलंय, 26% नाही. फेसबुकवर बघूया. एकूण 60% लोकांनी होय म्हटलंय, 41% नाही. त्यामुळे कुठलंही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असो, मात्र जास्तीत जास्त लोकांना वाटतंय की अशा पद्धतीनं स्टेटस फिरवून राज्यातील वातावरण सुनियोजित पद्धतीनं खराब केल्या जात आहे. बाबर असो, खिलजी घोरी असो किंवा औरंगजेब अफजल खान, या मुस्लिम शासकांची आक्रमणांची इतिहासात नोंद राहिली आहे.
बळजबरीनं धर्मांतर करणे, धर्मांतर केले नाही तर लाखो हिंदूंच्या कत्तली करणं, मंदिरं पाडणं, तीर्थस्थानं भ्रष्ट करणं, हिंदूंवर जिझिया कर लावणं अशा कामांना धर्मकार्य मानून, जिहाद मानून या आक्रमकांनी राज्य केलंय. त्यांच्या विरुद्ध लढण्यात भारतातील राजे महाराजांच्या पिढ्या खर्ची पडल्या. महाराष्ट्रात शिवछत्रपती तर एकाच वेळी चार शहांशी लढले. संपूर्ण हिंदुस्थानवर राज्य करणाऱ्या क्रूरकर्मा औरंगजेबासोबत ते आयुष्यभर लढले. दुसरे छत्रपती संभाजी राजेंनी तर प्रखर हिंदुत्वाचा बाणा राखत अत्यंत यातना भोगत शेवटचा श्वास सोडला. औरंगजेबाच्या धर्मांधते विरोधात त्यांनी निकराची झुंज दिली. एकीकडे टिपू सुलतानच्या हिंदूंवरच्या अत्याचाराच्या कहाण्या सांगितल्या जात असतात, तर दुसरीकडे याच टिपू सुलताननं इंग्रजांच्या विरोधात लढाही दिला. पण म्हणून काही टिपू हा महाराजांपेक्षा महान होता हे सांगण्याचा जो प्रयत्न या मॉर्फ केलेल्या स्टेटसमधून होतोय तो केविलवाणा आहे, घातकही आहे. मतांच्या राजकारणासाठी औरंगजेबाला सुफी संत म्हणणे जितके हास्यास्पद आहे, तितकेच हास्यास्पद टिपूला दिला जाणारा हा मॉर्फ्ड दर्जाही आहे. समाजात तणाव निर्माण करण्यासाठी हे केलं जातंय का हे तपासून पाहण्याची गरज आहे. आणि म्हणूनच अशा प्रवृत्तींना वेळीच आळा घातला तर राज्यातील वातावरण बिघडवण्याची संधी समाजकंटकांना मिळणार नाही. समाजातील प्रगल्भ समजूतदार लोक आणि सरकारमधील धुरीण या कामात पुढाकार घेतील अशी आशा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.